आणि आता बातमी आहे संजय गायकवाडांसंदर्भात। कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणामध्ये गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय। त्यावरून विरोधकांनी वाचवण्याचा प्रयत्न झाल्याची टीका केली आहे। तर आपल्याला पश्चाताप नाही आणि आपण घाबरतही नाही म्हणत गायकवाडांनी मुजोरी कायम असल्याचंच दाखवून दिलंय। पाहूयात। गुन्हा दाखल झाला तर मी त्याला फाईट करेल, फेस करेल मी। मला कसलाच पश्चाताप नाही, आम्ही कशाला घाबरत पण नाही। अखेर कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला, पण तो गुन्हा अदखलपात्र आहे। व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईतील मरीन लाईन्स पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली। गायकवाडांवर कलम 115(2), कलम 352, कलम 3(5) लावण्यात आली आहे। तर आपल्याला कुठलाही पश्चाताप नाही किंवा घाबरतही नाही असं म्हणत गायकवाडांची मुजोरी कायम आहे। मी आधी सांगितलं गुन्हा दाखल झाला तर मी त्याला फाईट करेल, फेस करेल मी। मला कसलाच पश्चाताप नाही, आम्ही कशाला घाबरत पण नाही। त्याने गुन्हा दाखल करू दे, मी जाईल। त्याने बोललं तर तिकडे जाऊन काय जबाब द्यायचा कायद्याचा मी देईल। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तक्रारीची गरज नाही, पोलीस कारवाई करतील असं वक्तव्य केल्यानंतर मरीन लाईन्स पोलिसांनी हालचाल केली। तर आपली मारहाण ही सौम्य आणि धडा शिकवण्यासाठीच होती असं म्हणत गायकवाडांनी पुन्हा मारहाणीचं समर्थनच केलं। निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे, पोलीस चौकशी करतील याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे। त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतील। पोलिसांना कारवाई करू द्या, योग्य कारवाई करतील। पोलिसांनी कोण्या विचारात फिर्यादी व्हावं याच्या कायद्यामध्ये काहीतरी तरतूद आहे। सगळ्याच गोष्टीमध्ये पोलिसांना फिर्यादी होता येत नसतं। आणि माझी मारहाण काही त्याला जीव घेण्याकरता मारहाण केलेली नाही आहे, त्याला मोठी इजा पोहोचावी म्हणून नाही आहे, त्याला फक्त एक सबक शिकावा म्हणून माझी सौम्य मारहाण आहे, सौम्य। गायकवाडांवर अदखलपात्र गुन्हा नोंदवल्यानं पुन्हा विरोधकांनी टीकास्त्र सोडले। आता अदखलपात्र गुन्हा म्हणजे काय? तर ज्या गुन्ह्यात पोलिसांना FIR करण्याची गरज नसते किंवा तपास करण्याचा अधिकार नसतो, तपास करायचा असल्यानं न्यायदंडाधिकाऱ्यांच्या परवानगीची आवश्यकता असते। किरकोळ मारहाण, फसवणूक, किरकोळ चोरी असे गुन्हे अदखलपात्र म्हणून नोंदवले जातात। तुमचं नशीब समजा गुन्हा दाखल तरी झाला, इथे खुनाचे आरोपी उघड 4 बटणं उघडी घेऊन फिरतायत। आम्ही सांगतो यांनी खून केलाय तर त्याच्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही। नशीब समजा की अधिवेशन चालू आहे म्हणून अधिवेशनाची दखल घेत की याचा बोंबाबोंब होईल म्हणून त्याच्यावर गुन्हा तरी दाखल झाला। इकडे संजय राऊत यांनी सामनातून गायकवाडांवर टॉवेल बनियन गँग म्हणत टीका केली। जी बनियन टॉवेल गँग आहे त्या गँगचं नेतृत्व केल्यासारखं ज्या पद्धतीनं त्यांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली, हे चित्र हा काळा डाग आहे। राऊसाहेब जे आणि तो डाग दूर करायचा असेल तर कायद्यासमोर सगळे समान आहेत, हे गृहमंत्री फडणवीस यांनी दाखवायला पाहिजे। चड्डी बनियन गँग नाहीये, ही संजय गायकवाडची साधी राणी आहे। त्या MLA हॉस्टेलला फार आमदार राहत नाही, तिथं फार जेवत पण नाही, ते सगळे 5 स्टारला जेवतात। त्याच्यामुळे याला काय चड्डी गँग म्हणणं हे त्यांच्या आखलेचं ताले तोडणं आहे। तर कॅन्टीनच्या मारहाणीवरून गायकवाड आणि MIMचे नेते इम्तियाज जलील आमने सामने आलेत। दोघेही एकमेकांना मारहाणीचं चॅलेंज देण्यापर्यंत आलेत। इम्तियाज जलील भाई, वो होटल का कंट्राक्ट तुम लो और फिर ये खाना खिला के दिखाओ। इसको तो 2 ही डोसे लगे, तुमको तो ऐसा मारूंगा कि फिर से तुम होटल चलाने के लायक रहेंगे नहीं। चिल्लर लोक जे आहे ना, फक्त गोरगरीब लोकांवर आपली ताकद दाखवतो। त्यांना संजय गायकवाडला सांग, कुठे तू येणार आहे का मी येऊ तुझ्याकडे? कृपा करून मला हे धमक्या फमक्या देऊ नका की मला इतकं मारणार तितकं मारणार करके। तुम्ही जिथे सांगेल मी यायला तयार आहे। अशा शेमड्या लोकांना मी जास्त महत्त्व देत नाही। गायकवाडांच्या मारहाण प्रकरणात कॅन्टीनचा परवाना निलंबित करण्यात आलाय। त्यामुळे आकाशवाणी आमदार निवासात कॅन्टीन चालवता येणार नाही, पण ज्यांनी मारहाण केली त्यांची मात्र अदखल नोंद झाली। बुलढाण्याहून गणेश सोलंकीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव